नमस्कार, DS4 मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। येवल्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींविरोधात काँग्रेस पक्षाने आता आक्रमक पवित्रा घेतलाय। येवल्यातील विंचूर चौफुलीवर असलेल्या पेट्रोल पंपावर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज जोरदार निदर्शने केली। केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिक महागाईच्या विळख्यात अडकला आहे। याच निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी विंचूर चौफुलीवर गर्दी करत सरकारविरोधी घोषणाबाजी केली। यावेळी सस्ती दारू महंगा तेल, वारे मोदी तेरा खेल अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या वतीने काँग्रेसने आज हे आंदोलन पुकारले होते। या आंदोलनात मोठ्या संख्येने काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। आगामी काळात सरकारवर दबाव वाढवण्यासाठी आणखी तीव्र आंदोलनाचा इशाराही काँग्रेसकडून देण्यात आला आहे। आता इंधन दरवाढीच्या या विरोधानंतर केंद्र सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। सर्वसामान्य जनतेवर मोठा परिणाम होत आहे। आधीच शेतमालाला भाव नसल्यामुळे मेटाकुटी झालेला असताना त्यावर ही पेट्रोल डिझेलची दरवाढ आणि तुटवडा हा या ठिकाणी होत आहे। अत्यंत प्रचंड नफेखोरी हे सरकार पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून करत आहे। क्रूड ऑइलचे भाव कमी असताना देखील मोठ्या प्रमाणावर भाववाढ या सरकारने केलेली आहे। त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही मेलोडी चॉकलेट आणि गुलाब पुष्प देऊन या सरकारचा गांधीगिरी मार्गाने जाहीर निषेध करत आहोत। आज पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेले आहे आणि दररोज पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ होत आहे। या वाढलेल्या दरामुळं जनता अत्यंत हैराण झालेली आहे। आधीच महागाईने आणि बेरोजगारीने हा देश पोळलेला असताना केंद्र सरकारचा पेट्रोल डिझेलचा दरवाढचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे। देशामध्ये एवढी भयान परिस्थिती असताना आपल्या देशाचे पंतप्रधान विदेशात जाऊन मेलोडी चॉकलेट वाटत आहे, म्हणजे अत्यंत शर्मेची ही बाब आहे। त्याच्या निषेधार्थ उपहासात्मक आज आम्ही या पेट्रोल पंपावर आलेल्या ग्राहकांना मेलोडी चॉकलेट आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा केंद्र सरकारचा निषेध करीत आहोत। ह्या वाढलेल्या पेट्रोल डिझेलचे दरवाढ हे कमी झाले पाहिजे, नाही तर काँग्रेस पक्षातर्फे वेळोवेळी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र असं आंदोलन केलं जाईल। आज देशामध्ये पेट्रोल डिझेल, खाद्यतेल आणि सर्वच प्रकारच्या महागाईमुळे देश आर्थिकदृष्ट्या अतिशय आर्थिक आणीबाणीकडे चाललेला आहे। देशाची आर्थिक घडी जे नियोजन पाहिजे ते नीट झालं नसल्यामुळे आज देश हा आर्थिक शून्य असं यांचं नियोजन असल्यामुळे मोदी सरकारचं, त्यामुळे आज सर्वसामान्य शेतकरी, कारागीर, गरीब, गरजू आणि मध्यमवर्ग सर्वांनाच या महागाईचा फटका बसत आहे। या महागाईमुळे आणि यांच्या नियोजन शून्य सरकारमुळे आज देशाला आर्थिक फटका बसत आहे। 18 अब्ज डॉलरचं तेल, खाद्यतेल हे परके चलन देऊन आणावं लागत असल्यामुळे आपल्या देशाचं मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट डॉलरच्या तुलनेने होत असल्यामुळे आणि डॉलरचे भाव वाढत असल्यामुळे या सरकारचं धोरण त्याला जबाबदार आहे। या आर्थिक शून्य सरकारचा मी निषेध करतो।